आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय मांस मदिरा निषेधाचा उपदेश. हजरत मोहम्मदजी ज्या साधनेला करत होता तीच साधना अन्य मुसलमान समाज सुद्धा करत आहेत. वर्तमानमध्ये सर्व मुसलमान श्रद्धाळू मांस पण खात आहेत, परंतु नबी मोहम्मदजी यांनी कधी मांस खाल्ले नाही. तसेच नाही त्यांच्या 1,80,000 अनुयायांनी मांस खाल्ले. केवळ रोजा व बंग तसेच नमाज करत होते. गाय आदींना बिस्मिल म्हणजे हत्या करत नव्हते. नबी मोहम्मद नमस्कार है, राम रसूल कहाया, 1,80,000 को सौगंध जिन नहीं करद चलाया, अरस कुरस पर अल्लाह तख्त है, खालिक बिन नहीं खाली, वे पैगंबर पाक पुरुष थे साहिब के अब्दाली. भावार्थ, नबी मोहम्मद तर आदरणीय आहे, जे प्रभूचे अवतार मानले गेले आहे. शपथ आहे 1,80,000 अनुयायांना, त्यांनी पण कधी शेळ्या, कोंबड्या तसेच गायी आदींवर करवत चालवला नाही, अर्थात जीवहिंसा केली नाही, तसेच मांस भक्षण केले नाही. ते हजरत मोहम्मद, हजरत मूसा, हजरत ईसा आदी पैगंबर म्हणजे संदेशवाहक तर पवित्र व्यक्ती होते. तसेच ब्रह्मचे म्हणजे ज्योतिनिरंजन काल याचे कृपापात्र होते. परंतु जे आकाशाच्या अंतिम टोक म्हणजे सतलोकामध्ये पूर्ण परमात्मा अल्लाहू अकबर अर्थात अल्लाह कबीर आहे, त्या सृष्टीच्या मालकाच्या नजरेतून कोणी सुटला नाही. मारी गौ शब्द के तीरम ऐसे थे मोहम्मद पीरम, शब्दे फिर जिवाई हंसा राख्या मांस नहीं भाक्या, ऐसे पीर मोहम्मद भाई. भावार्थ, एका वेळी नबी मोहम्मदने एका गायीला शब्दाने म्हणजे वचनसिद्धीने मारून सर्वांच्या समोर जिवंत केले होते. त्यांनी गायीचे मांस खाल्ले नाही. आता मुसलमान समाज वास्तविकताशी परिचित नाही आहे. ज्या दिवशी गाय जिवंत केली होती त्या दिवसाची आठवण बनवून ठेवण्यासाठी गाय मारून टाकत आहात. तुम्ही जिवंत नाही करू शकत तर मारण्याचा पण अधिकारी नाही. तुम्ही मांसाला प्रसाद रूप जाणून खाता, तसेच खाऊ घालत आहात. तुम्ही स्वतः पण पापाचे भागी बनत आहात, तसेच अनुयायांना देखील भटकावत आहात. तुम्ही दोजख म्हणजे नरकाचे भागीदार बनत आहात. कबीर, मांस आहारी मानई प्रत्यक्ष राक्षस जानी, ताकि संगति मती करे होई भक्ति में हानि. कबीर, मांस खायते 1.5 सब, मद पीवे सो नीच, कुल की दुर्मति पर हरे राम कहे सो ऊंच. कबीर, मांस भखई औ मद पिए, धन वेश्या सो खाए, जुआ खेली चोरी करे अंत समूला जाए. कबीर, मांस मांस सब एक है, मुर्गी हिरनी गाय, आंखी देखी नर खात है, ते नर नरक ही जाए. कबीर, यह कुकर को भक्ष है, मनुष्य देह क्यों खाए, मुख में आमिख मेल के नरक परंगे जाए. कबीर, पापी पूजा बैठी गए, बखै मांस मद दोई, तिनकी दीक्षा मुक्ति नहीं, कोटि नरक फल होई. कबीर, जीव हनै हिंसा करे, प्रगट पाप सिर होय, निगम पुनि ऐसे पाप ते, भिस्त गया नहीं कोय. कबीर, तिल भर मछली खाय कर, कोटि गौ दई दान, काशी करौंत लय मरे, तो भी नरक निदान. कबीर, बकरी पाती खात है, ताकि काढ़ी खाल, जो बकरी को खात है तिनका कौन हवाल. कबीर, मुल्ला तुझे करीम का कब आया फरमान, घट फोरा घर घर बांटा साहब का निशान. कबीर, काजी का बेटा मुआ उर्मे सालय पीर, वह साहब सबका पिता भला न मानई बीर. कबीर, पीर सबन को एक सी मूर्ख जाने नाही, अपना गला कटाय कई क्यों न बसो भिष्ट के माही. कबीर, मुर्गी मुल्ला सो कहे जबह करत है मोही, साहब लेखा मांग सी संकट परि है तो ही. कबीर, जोर करी जबह करे मुख सो कहे हलाल, साहब लेखा मोंग सी तब होसी कौन हवाल. कबीर, जोर किया जुलूम है मांगे जवाब खुदाए, खालिक दर खूनी खड़ा मार मुही मुह खाए. कबीर, गला काटी कलमा भरे किया कहे हलाल, साहब लेखा मांगसी तब होसी जवाब सवाल. कबीर, गला गुसा को काटिए मियाँ कहर को मार, जो पांचू बिस्मिल करे तब पावे दीदार. कबीर, ये सब झूठी बंदगी बेरिया 5 निमाज, साच ही मारे झूठ पढ़ी काजी करे अकाज.
कबीर दिन को रोजा रहत है, रात हनत है गाय, यह खून वह बंदगी, कहूं क्यों खुशी खुदाए। कबीर कबीरा तेई पीर है, जो जाने पर पीर, जो पर पीर न जानी है, सो काफिर बेपीर। कबीर खूब खाना है खिचड़ी, माही परी टूक लोन, मांस पराया खाय कै, गला कटावै कौन। कबीर कहता हूँ कही जात हूँ, कहा जो मान हमार, जाका गला तुम काटी हो, सो फिर काटे तुम्हार। कबीर हिंदू के दया नहीं, मिहर तुरक के नाही, कहे कबीर दोनों गया, लख 84 माही। कबीर मुसलमान मारे करद सो, हिंदू मारे तरवार, कहे कबीर दोनों मिली, जय है यम के द्वार। वरील अमृतवाणीमध्ये पूज्य कबीर परमेश्वर यांनी समजवले की जे व्यक्ती मांस खातात, दारू पितात, सत्संग ऐकून पण वाईट नाही त्यागत, उपदेश प्राप्त करत नाही, त्यांना तर साक्षात राक्षस समजा। न कळत चूक काय माहित कोणाकडून होऊन जाणार। जर तो वाईट करणारा व्यक्ती सत्संग विचार ऐकून वाईट त्याग करून भगवंताची भक्ती करायला लागतो, तर तो चांगला आत्मा आहे। तो जरी कोणत्याही जाती व धर्माचा असो, जो मांस आहार व सुरापान त्याग करून प्रभूची भक्ती करत नाही, तो तर ढेड म्हणजे नीच व्यक्ती आहे। जरी कोणत्याही जाती किंवा धर्माचा असो, भावार्थ आहे की उच्च कर्म करणारा उच्च आहे, तसेच नीच कर्म करणारा नीच आहे। जाती किंवा धर्म विशेष मध्ये जन्म असल्याने उच्च नीच होत नाही। ज्या साधकांनी उपदेश घेतलेला आहे त्यांनी वरील प्रकारच्या वाईट करणाऱ्यांच्या जवळ बसले नाही पाहिजे, ज्यामुळे तुमच्या भक्तीमध्ये बाधा येईल। साखी 1-2 जे व्यक्ती मांस भक्षण करतात, दारू पितात, जी स्त्री वैश्यावृत्ती करते, तसेच जे व्यक्ती तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून धन प्राप्त करतात, जुगार खेळतात, तसेच चोरी करतात, समजवण्याने देखील नाही मानत, ते तर महापापाचे भागी आहेत, तसेच घोर नरकामध्ये पडतील। साखी 5 मांस जरी गाय, हरीड तसेच कोंबडी आदी कोणत्याही प्राण्याचे आहे, जे व्यक्ती मांस खातात ते नरकाचे भागी आहेत। जे व्यक्ती न कळत मांस खातात, जसे तुम्ही कोणत्या नातेवाईकाकडे गेला, तुम्हाला माहित नाही की भाजी आहे की मांस, ते तुम्ही खाल्ले, तर तुम्हाला दोष नाही, परंतु पुढे अति सावधान राहावे। जे व्यक्ती डोळ्यांनी बघून सुद्धा खातात ते दोषी आहेत। हे मांस तर कुत्र्याचे खाद्य आहे, मनुष्य शरीरधारीसाठी वर्जित आहे। साखी 6-7 जे गुरुजन मांस भक्षण करतात तसेच दारू पितात, त्यांच्याकडून नामदीक्षा प्राप्त करणाऱ्यांची मुक्ती होत नाही, उलट महानरकाचे भागी होतात। साखी 10 जे व्यक्ती जीव हिंसा करतात, जरी गाय, डुक्कर, बकरी, कोंबडी, मनुष्य आदी कोणत्याही प्राण्याला स्वार्थवश मारतात, ते महापापी आहेत। जरीही ज्यांनी पूर्ण संतांकडून पूर्ण परमात्म्याचा उपदेश पण प्राप्त आहे, ते कधी मुक्ती प्राप्त करू शकत नाही। साखी 10-14 जो साधक जरासेही मांस खाऊन भक्ती करत असेल, करोडो गायी जरी दान करत असेल, तरीही त्या साधकाची साधना व्यर्थ आहे। मांसाहारी व्यक्तीने काशीमध्ये करवतीने गळा जरी कापून घेतला, तरी तो नरकातच जाईल। नोट: काशी किंवा बनारस मधील हिंदूच्या स्वार्थी गुरूंनी भक्त समाजामध्ये भ्रम पसरवून ठेवला होता की जो काशीमध्ये मरतो तो स्वर्गात जातो। गर्दी वाढल्यामुळे त्यांनी अजून घातक योजना आखली। त्या योजनेप्रमाणे म्हटले की जो अतिशीघ्र स्वर्गात जाऊ इच्छितो त्याच्यासाठी गंगेकाठी भगवान करवत पाठवतात। त्याने गळा कापून घेणाऱ्यांसाठी स्वर्गाचे दरवाजे खुले होतात। त्या स्वार्थी गुरुजनांनी मनुष्य हत्येसाठी एक ठिकाण तयार केले। श्रद्धाळू भक्तांनी आत्मकल्याणासाठी तिथे जाऊन गळा कापून घेणे सुद्धा स्वीकारले, परंतु ज्ञानहीन गुरूंच्या सांगण्यानुसार साधना केल्याने काही सुद्धा लाभ होत नाही। त्यासाठी म्हटले जाते की मांस खाणारा कितीही भक्ती व दान पुण्य तसेच बलिदान करणारा असो, त्याचा काहीही लाभ होत नाही। साखी 16 जी बकरी तुम्ही मारून टाकली, ती तर झाडपाला इत्यादी खाऊन आपले पोट भरत होती। या काल लोकांमध्ये अशा शाकाहारी पशूंची सुद्धा हत्या होते, तर जो बकरीचे मांस खातो त्याचे तर खूप वाईट हाल होतील। साखी 18 पशु इत्यादींना हलाल, बिस्मिल वगैरे करून मांस खाणे व प्रसाद रूपामध्ये वितरित करण्याचा आदेश
दयाळू म्हणजे करीम प्रभूकडून केव्हा प्राप्त झाला? कारण पवित्र बायबल उत्पत्ती ग्रंथ यामध्ये पूर्ण परमात्माने 6 दिवसात सृष्टीची रचना केली व 7व्या दिवशी सिंहासनावर विराजमान झाले. तसेच संपूर्ण मनुष्यांना आहाराचा आदेश दिला होता की तुमच्या खाण्यासाठी मी फळ झाडे व बियांची झाडे दिली आहेत. त्या करीम दयाळू प्रभू पूर्ण परमात्मा यांच्याकडून तुम्हाला परत केव्हा आदेश आला? ते कोणत्या कुराणात लिहिलेले आहे? पूर्ण परमात्मा सर्व मनुष्य इत्यादीची सृष्टी रचून ब्रह्म, ज्याला अव्यक्त असे म्हणतात, तो कधी कोणाच्या समोर प्रकट होत नाही. गुप्त कार्य करतो व करवून घेतो, याला देऊन गेले. नंतर पवित्र बायबल व पवित्र कुराण शरीफ इत्यादी ग्रंथांमध्ये जे विवरण आहे ते ब्रह्म म्हणजे काल किंवा ज्योतिनिरंजनचे व त्याच्या देवदूतांचे आहे किंवा भूतप्रेत यांचे आहे. करीम अर्थात पूर्ण ब्रह्म दयाळू अल्लाह कबीरजी यांचे नाही. त्या पूर्ण ब्रह्म यांच्या आदेशाची अवहेलना कुणाही देवदूत व ब्रह्म इत्यादींच्या सांगण्यांवरून केल्यास त्याची शिक्षा भोगावी लागेल. एक वेळा एका व्यक्तीची ओळख एका पोलीस ठाणेदारासोबत झाली. त्या व्यक्तीने आपल्या ठाणेदार मित्राला सांगितले की माझा शेजारी मला खूप त्रास देतो. ठाणेदार म्हणाला, तू त्याला काठी हाण, मी पुढचे निपटून घेईल. ठाणेदार मित्राच्या आज्ञेचे पालन करत त्याने शेजाऱ्याला काठी हाणली. डोक्याला मार लागल्याने त्या शेजाऱ्याचा मृत्यू झाला. त्याच क्षेत्रातील अधिकारी असल्यामुळे त्या ठाणेदाराने आपल्या मित्राला पकडून कैदेत ठेवले. त्या व्यक्तीस मृत्यूदंड मिळाला. त्याचा मित्र पोलीस ठाणेदार काहीही मदत करू शकला नाही. कारण राजाचे संविधान आहे की जर कोणी कुणाची हत्या करेल तर त्याला मृत्यूदंड प्राप्त होईल. त्या अज्ञानी व्यक्तीने आपल्या ठाणेदार मित्राची आज्ञा मानून राजाच्या संविधानाचा भंग केला. त्यामुळे जीवनाचा नाश करून घेतला. ठीक अशा प्रकारे पूर्ण परमात्मा यांच्या आज्ञेची अवहेलना करणारा पापाचा भागीदार होईल. कारण की कुराण शरीफ मजीदचे सर्व ज्ञान ब्रह्म म्हणजे काल किंवा ज्योतिनिरंजन, ज्याला आपण अव्यक्त म्हणतो, याने दिलेले आहे. यामध्ये त्याचाच आदेश आहे. व पवित्र बायबलमध्ये केवळ उत्पत्ती ग्रंथाच्या सुरुवातीला पूर्ण प्रभूचा आदेश आहे. पवित्र बायबलमध्ये हजरत आदम व त्याची पत्नी हव्वाला पूर्ण परमात्मा यांनी उत्पन्न केले. बाबा आदमचे वंशज हजरत इस्राईल, राजा दाऊद, हजरत मूसा, हजरत ईसा व हजरत मुहम्मद इत्यादींना मानले जाते. पूर्ण परमात्मा तर 6 दिवसात सृष्टीची रचना करून सिंहासनावर विराजमान झाले होते. नंतरचे सर्व कथेबांचे म्हणजे कुराण शरीफ इत्यादीचे ज्ञान ब्रह्म म्हणजे काल ज्योती निरंजनने प्रदान केलेले आहे. पवित्र कुराणचा ज्ञानदाता स्वयं म्हणत आहे की पूर्ण परमात्मा ज्याला दयाळू करीम अल्लाह म्हटले जाते, त्याचे नाव कबीर आहे. तोच पूजनीय आहे. त्याचे तत्वज्ञान व भक्तिविधी कुण्या बाखबर म्हणजे तत्वदर्शी संत यांच्याकडून माहिती करून घ्या. यावरून सिद्ध होते की जे ज्ञान कुराण शरीफ इत्यादींचे आहे ते पूर्ण प्रभूचे नाही. साखी 21. जेव्हा काझीच्या मुलाचा मृत्यू होतो तर काझीला किती दुःख होते. पूर्ण ब्रह्म म्हणजे अल्लाह कबीर सर्वांचे पिता आहेत. त्यांच्या प्राणांना मारणाऱ्यांवर अल्लाह आनंदी होत नाही. साखी 22. दुःख सर्वांना एकसारखेच होत असते. अज्ञानी जाणत नाही. जर बकऱ्याचा गळा कापून हलाल करून त्याला स्वर्गात पाठवता तर काझी व मुल्ला आपला गळा कापून म्हणजे हलाल करून स्वर्गप्राप्ती का करत नाहीत. साखी 23. ज्यावेळी बकरीला मुल्ला मारतो तर ते मूक प्राणी डोळ्यात अश्रू भरून म्याम्या करत समजवण्याचा प्रयत्न करतो की हे मुल्ला, मला मारून पापाचा भागीदार बनू नकोस. जेव्हा परमेश्वराच्या न्यायानुसार हिशोब केला जाईल त्यावेळी तुला खूप संकटांचा सामना करावा लागेल. साखी 24. जबरदस्तीने म्हणजे बलपूर्वक निर्दयतेने बकरी इत्यादी प्राण्यांना मारता आणि म्हणतात हलाल करत आहोत, अशा दुटप्पीपणाचे आपणास महाकष्ट भोगावे लागतील. काझी व मुल्ला किंवा कोणीही जीव हिंसा करणारा पूर्ण प्रभू यांच्या कायद्याचे उल्लंघन करत आहे. ज्या कारणाने तिथे धर्मराजाच्या दरबारामध्ये उभ्या उभ्या मार खाईल. जर हलालच करण्याचा छंद आहे तर काम, क्रोध, मोह, अहंकार, लोभ इत्यादींचा करा. दिवसातून 5 वेळा नमाज पण वाचतात. तसेच रोजाच्या दिवसात रोजा म्हणजे व्रतही ठेवता.
संध्याकाळी गाय, बकरी, कोंबडी इत्यादींना मारून मांस सेवन करता. एकीकडे तर परमात्मा यांची स्तुती करता आणि दुसरीकडे प्राण्यांची हत्या करता. अशाने परमात्मा कसे आनंदी होतील? अर्थात तुम्ही स्वतःही पापाचे भागीदार होत आहात, तसेच अनुयायांची दिशाभूल केल्याबद्दल दोषी होऊन नरकातही जाल. साखी 28-33. कबीर परमेश्वर म्हणत आहेत की, हे काझी मुल्लांनो, तुम्हाला पीर म्हणजे गुरु सुद्धा म्हणतात. पीर तर तो असतो जो दुसऱ्याचे दुःख समजू शकतो, त्याचा संकटांपासून बचाव करतो, कुणाला त्रास देत नाही. जो दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होत नाही तो तर काफिर म्हणजे नीच, बेपीर, निर्दयी आहे. तो पीर म्हणजे गुरुच्या योग्यतेचा नाही. साखी 36. उत्तम जेवण नमकीन खिचडी आहे ती खावी. दुसऱ्यांचा गळा कापणाऱ्यांना त्याची परतफेड करावी लागते. हे कळल्यावर समजदार व्यक्ती त्याचे प्रतिफळ म्हणून आपला गळा नाही कापून घेत. दोन्ही धर्मांचे मार्गदर्शक निर्दयी झाले आहेत. हिंदूचे गुरु म्हणतात की, आम्ही तर एका झटक्यात बकरी इत्यादींचा गळा कापतो, ज्याने त्या प्राण्याला त्रास होत नाही, त्यामुळे आम्ही दोषी नाही. तसेच मुस्लिम धर्माचे मार्गदर्शक म्हणतात, आम्ही तर हळूहळू हलाल करतो, त्या कारणाने आम्ही दोषी नाही. परमात्मा कबीर साहेबजी यांनी म्हटले, जर तुमचा तसेच तुमच्या परिवारातील सदस्याचा गळा कोणत्याही विधीने कापला गेला तर तुम्हाला कसे वाटेल? साखी 37-40. बात करते हैं पुण्य की, करते हैं घोर अधर्म, दोनों दीन नरक में पड़ही, कुछ तो करो शर्म. कबीर परमेश्वर जी म्हणाले, हम मोहम्मद को सतलोक ले गया, इच्छा रूप वहां नहीं रहियो, उल्टा मोहम्मद महल पठाया, गुज बीरज एक कलमा लाया, रोजा बंग नमाज दही रे, बिस्मिल की नहीं बात कही रे. भावार्थ, मी म्हणजे कबीर परमेश्वर नबी मुहम्मदला सतलोकात घेऊन गेलो होतो, परंतु त्यांनी तिथे न राहण्याची इच्छा व्यक्त केली. मुहम्मदजी यांना मी त्यांच्या शरीरात परत पाठवलं. नबी मुहम्मदजी यांनी रोजा म्हणजे व्रत, बंग म्हणजे मोठ्या आवाजात परमेश्वराची स्तुती करणे, तसेच दिवसातून 5 वेळा नमाज अदा करणे हे सांगितले होते. पण गाय इत्यादी प्राण्यांना बिस्मिल करायला म्हणजे मारायला सांगितले नव्हते. वरील वार्ता ऐकून पीर शेख तकी क्रोधित होऊन म्हणाला, तू काय जाणतोस कुराण शरीफ? तसेच आमच्या नबीविषयी तू तर अशिक्षित आहेस. आमच्या धर्माबाबत खोटा प्रचार करून भ्रमिष्ट करीत आहेस. मी सांगतो, पवित्र कुराण शरीफची अमृतवाणी कशी प्राप्त झाली? हा काही नंतर लिहिलेला ग्रंथ नाही. ही तर अल्लाह म्हणजे प्रभूद्वारे वाणी बोलता क्षणी अवतरित झाली होती. शेख तकी, जो दिल्लीचे महाराज सिकंदर लोधी यांचा धार्मिक गुरु, तसेच पूर्ण भारतातील मुस्लिम शेख तकीच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करत होते, याने म्हटले की, ऐक अडाणी माणसा, आमच्या नबी मुहम्मदची जीवनकथा.